राज्यात सध्या युद्धजन्य परिस्थितीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण आहे। दररोज विविध अफवा पसरत असल्यामुळे पेट्रोल पंपावर तसेच घरगुती गॅससाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत। या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून महत्त्वाची मागणी केली आहे। त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे की राज्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा आहे का याची खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री आणि संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी प्रत्यक्ष हवाई पाहणी करावी। सावजी यांनी पत्रात नमूद केले की सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपयाची कपात केली असली तरी यापूर्वीच वाढवलेले दर नागरिकांना परवडणारे नाहीत। अशा परिस्थितीत 2 रुपयांची कपात ही जनतेला फारसा दिलासा देणारी नाही। त्यांनी पुढेही सांगितले की जर मुख्यमंत्री हवाई पाहणी करतील तर त्यांना पेट्रोल पंपावरील लांबच लांब रांगा, समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगा आणि गावागावात जाणवणारी घरगुती गॅसची कमतरता स्पष्टपणे दिसून येईल। सावजी यांनी हेही स्पष्ट केले की सामान्य नागरिकांकडून पेट्रोल किंवा डिझेलचा साठा करणे शक्य नाही। वाहनात जितके इंधन मावते तितकेच खरेदी करता येते। तसेच सध्याच्या आर्थिक परिस्थितीत गॅस आणि इंधन साठवणेही सर्वसामान्यांना शक्य नाही। मुख्यमंत्री केंद्र सरकारकडून इंधनाचा तुटवडा होऊ देणार नाही असे आश्वासन दिले गेले असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचा दावा त्यांनी केलाय। म्हणूनच राज्यातील सर्व जिल्ह्याचे तातडीने हवा पाहणी करून वास्तव परिस्थिती जनतेसमोर मांडावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा जनतेतील आक्रोश वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।